खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या कॅनवा 59 या वेबिनारमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून आपण आजच्या या वेबिनारला सुरुवात करत आहोत. तुम्ही सर्वांनी स्लाइडमध्ये पाहिलं असेल की हा वेबिनार जो आहे ते एक फक्त निमित्त आहे, परंतु संबंध मराठी जनांचा, सर्व व्यावसायिकांचा एक आपल्याला साम्राज्य घडवण्यासाठी आपली ही पहिली सुरुवात आहे, पहिलं पाऊल आहे. ते कसं, तर जसं पण जेव्हा पण तुम्ही बिझनेस सुरू करता, व्यवसाय सुरू करतो, आणि व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो असतो ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग जर आपली चांगली असेल तर कुठलाही व्यवसाय करणं सोपं होतं. आपल्याकडे पैसे येतात, पैसे आले की आपला स्वतःचा विकास होतो, समाजाचा विकास होतो. आणि होण्यासाठी आपल्याकडे जो महत्त्वाचा जो पॉईंट असतो तो आपण बऱ्याच वेळा विसरतो, आणि तो आहे ॲडव्हर्टायझिंग. सर, व्यवसाय क्षेत्रात आपल्याला पाऊल टाकण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग सर्वांना करता यायला पाहिजे, किंबहुना त्याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. तुम्ही जर व्यस्त असाल तर तुम्ही दुसऱ्याकडून करून घ्या, परंतु तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण हा आजचा कॅनवा 59 हा वेबिनार अरेंज केलेला आहे. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. तर कॅनवा 59, कॅनवा म्हणजे आपण आधी समजून घ्या. तर कॅनवा काय आहे? ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ, ॲनिमेशन यासाठी वापरात येणारा AI बेस ऑनलाईन टूल आहे. तर कॅनवा बऱ्याच वेळा कुठे वापरण्यात येतो? शक्यतो प्रिंट मीडियामध्ये, सोशल मीडिया मार्केटिंगसाठी, ब्रँडिंग, मार्केटिंग या क्षेत्रासाठी आपल्याला कॅनवा वापरायचा आपल्याला दिसून येतो. मध्ये आपण काय काय काम करू शकतो? पोस्टर असतील, बॅनर, बिझनेस कार्ड, इन्व्हिटेशन, वेडिंग कार्ड, पॅम्पलेट, फ्लायर, यूट्यूबचे थंबनेल्स आपण बनवू शकतो. प्रेझेंटेशनसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा हा टूल आहे, PPT आपण ज्याला म्हणतो. लोगो डिझायनिंग, सोशल मीडिया डिझायनिंग, रिझ्युमे, कंपनी प्रोफाईल, ब्राउशर, व्हिडिओ एडिटिंग, रील्स आणि बरंच काही कॅनवामध्ये करू शकतं. जोपर्यंत तुमची क्षमता आहे, कल्पना जिथपर्यंत जातात तिथपर्यंतचं काम कॅनवामध्ये करता येऊ शकतं. फक्त आपण त्याच्यामध्ये थोडासा आपला स्वतःचा वेळ देणं गरजेचं आहे. आता कॅनवामध्ये चांगली डिझाईन जर बनवायची असेल तर महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपण समजून घ्या. पहिला घटक काय आहे? कॅनवामध्ये चांगली डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला फॉन्ट, जो कॅनवामधले जे फॉन्ट आहेत ते चॉईस त्याचा करता आला पाहिजे. कुठलाही फॉन्ट घेतला आणि सेट केला तर चांगली डिझाईन होणार नाही. घेतलेले फॉन्ट आहेत त्याचं टायपोग्राफी चांगल्या पद्धतीने आपल्याला सेट करता आली पाहिजे, की प्लेसिंग त्याचं योग्य पद्धतीने सेट करता आलं पाहिजे. त्यानंतर कॅनवामध्ये जे शेप्स असतात, लाईन्स आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करता आला पाहिजे. आणि महत्त्वाचा जो असतो डिझाईनचा संपूर्ण अलाइनमेंट, टेक्स्टची अलाइनमेंट, इलिमेंटची अलाइनमेंट, इमेज चॉईस, बॅकग्राऊंड चॉईस, त्यानंतर या सगळ्या डिझाईनला बॅलन्स करणं आणि प्रत्येक ठिकाणचं योग्य प्लेसिंग होणं. याचबरोबर डिझाईनमध्ये महत्त्वाचा जो पार्ट असतो तो आपण न करता डिझाईन करायला बसतो, त्यामुळे आपल्या डिझाईनमध्ये क्वालिटी येत नाही, ती म्हणजे रिसर्च. समोरच्याचा कंटेंट काय तो समजून घ्यायचा आहे, तो कुठल्या बिझनेसशी रिलेटेड आहे तो समजून घ्यायचा, आणि त्याला जो त्याचा जो ऑडियन्स असणार आहे किंवा त्याचं जी डिझाईन पाहणारा व्यक्ती आहे त्याला समजेल अशा भाषेत आपण डिझाईन केली पाहिजे. हे कम्युनिकेशन आपल्याला जर जमलं तर आपण चांगल्या पद्धतीने डिझाईन. आता डिझाईनमध्ये भरपूर सारे फाईलचे टाईप्स आहेत. JPG, PNG, PDF, PSD, SVG, RAR, जीप त्याला म्हणतो आपण, CDR, AI, असे बरेच सायझिंग आहेत, स्केलिंग आहेत, सायझिंग, वेक्टर, रॅस्टर याचा आपण आपल्याला बऱ्यापैकी संबंध लक्षात यायला पाहिजे. हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे. आजचा आपला 1 तासाचा जो कोर्स आहे याच्यामध्ये आपल्याला कॅनवा समजून घ्यायचा आहे, कारण इथे आलेले बरेचसे जण ज्यांना कॅनवा काय माहीतच नाही असेही आहेत. काही जण आहेत ज्याने कॅनवा वापरत आहेत, काही जण आहेत ते प्रो लेवलला कॅनवा वापरतात. आणि या सगळ्यांचा विचार करता मला त्या पद्धतीने आजचा हा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. कलरचा आपल्याला इमोशन्स आपल्याला समजल्या पाहिजे. बऱ्याचशा कंपनी त्यांचा कलरची थीम डिसाईड करतात आणि त्यानुसार त्यांचा बिझनेस कोणता आहे त्या बिझनेसला सूट असलेला कलर ते वापरत असतात. त्यामुळे आपल्याला त्याची सायकोलॉजी लक्षात येते आणि त्यांचा बिझनेस जास्त मोठ्या प्रमाणात होत असतो. हे सगळं आपल्याला जरी असलं तरी आपल्याला सुरुवातीला आता कॅनवा समजून घेऊया. कॅनवामध्ये 2 प्रकार आहेत. कॅनवा सगळ्यांसाठीच फ्री आहे, पण त्याच्यामधले काही एलिमेंट्स आहेत. एलिमेंट म्हणजे काय? त्याच्यामधली एखादी इमेज असेल, एखादा फॉन्ट असेल, है ना, एखादी डिझाईन असेल, एखादा छोटासा पार्ट डिझाईनचा असेल, तो प्रोमध्ये अवेलेबल असतो. प्रोसाठी जर असेल त्याला क्राउनचा एक आयकॉन असतो. तो जर आयकॉन असेल तर तो प्रो आहे असं समजायचं, आणि त्याचा जर क्लिक केलं तर आपल्याला काय होतं की कॅनवा ट्रान्सपरन्सी दिसते कॅनवाची, लोगोची, त्यामुळे तो आपण वापरू शकत नाही. बाकी कॅनवा टोटली फ्री आहे. बिगिनर लेवलला तुम्ही फ्रीमध्ये कॅनवा वापरू शकता. आता कॅनवा वर्सेस जे आपले काही ग्राफिक डिझाईनचे प्रोफेशनल कोर्स आहेत,
सॉफ्टवेअर्स आहेत जसं की कोरल ड्रॉ आहे, फोटोशॉप आहे, ॲडोब इलस्ट्रेटर आहे. यांच्या वर्सेस आपण कॅनव्हाचे जर कम्पॅरिझन केलं तर मी 12 वर्षापासून स्वतः मी ग्राफिक डिझायनर आहे. मी सगळे हे तिन्ही टूल्स वापरत असतो. हे असताना सुद्धा मला कॅनव्हा स्वतःला खूप आवडायला लागलेला आहे आणि मी स्वतः रिकमेंड करतोय सगळ्यांना की तुम्ही कॅनव्हा वापरा. कारण हे टूल्स तर बट ऑफ बेस चांगलेच आहेत, ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी चांगलेच आहेत. पण कॅनव्हामध्ये कमी वेळात चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्ह काम करायला आपल्याला जर मिळत असेल आणि आपला कमी खर्चात जर आपलं काम होत असेल तर बट ऑफ बेस सगळ्यांनी कॅनव्हा वापरावं. म्हणून आजची ही सिरीज आपण चालू केलेली आहे. तर आता आपण कॅनव्हाला सुरुवात करणार आहोत. तर कॅनव्हा कसा वापरायचा आहे मी तुम्हाला शेअर करतो माझी लिंक. ओके, माझी संपूर्ण स्क्रीन सर्वांना दिसते ना? कुणीतरी एकाने बोला. हो. तर सर अजून काही दिसत नाहीये. अजून दिसत नाहीये. एक सेकंड. आता दिसतंय का? येस येस. गुगल फॉर्म दिसतोय. करेक्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर गुगलमध्ये सगळ्यात पहिला आपण जायचं आणि ते canva.com टाकायचं. canva.com किंवा कॅनव्हा जरी टाकलं तरी इथे कॅनव्हाचा तुम्हाला आयकॉन दिसतो. कॅनव्हावर सिम्पली तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कॅनव्हामध्ये जाल. सुरुवातीला जेव्हा जे नव्याने कॅनव्हा वापरतात त्यांना कॅनव्हा इकडे लॉग इन विचारेल. इथे लॉग इनचा एक ऑप्शन असेल. सिम्पल तुम्हाला ईमेल आयडी तुमचा टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. आता मी आज जे शिकवतोय ते पूर्णपणे लॅपटॉपवर शिकवतोय, पण लॅपटॉपची सेम थेअरी मोबाईलला अप्लाय करायची आहे. जे लॅपटॉपचा इंटरफेस जर लँडस्केप असेल तर तिकडे पोर्ट्रेट असणार, एवढाच फरक असणार आहे. आणि छोटे मोठे फरक असतील ते आपण पुढच्या सेशनमध्ये मोबाईलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने डिझाईन कशी करतील, कारण ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीच ते काय करणार. सो तेही आपण करू शकतो. सो आता बघा, हा कॅनव्हाचा इंटरफेस ओपन झालेला आहे. कॅनव्हाचा इंटरफेस कसा आहे, जसा गुगल आहे तसाच इथे गुगलला एक सर्च बार जसा असतो तसाच कॅनव्हाला सुद्धा सर्च बार आहे. या सर्च बारमध्ये तुम्ही काही टाकलं की तुम्हाला तिथल्या तिथे मिळतं. जसं की आता येणारा सण आहे आपला दिवाळी. तर दिवाळी असं तुम्ही सर्चला टाकलं तर दिवाळीशी रिलेटेड इकडे भरपूर सारे तुम्हाला टेम्पलेट्स रेडीमेड मिळतात. ठीक आहे ना? त्यातला कुठलाही टेम्पलेट तुम्ही घेऊ शकता. पण आता हा साईज जो मॅटर आहे की ही साईज लँडस्केप आहे, पोर्ट्रेट आहे, हे काय विषय असतो आपण या पुढच्या सेशनमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहे. आता मी तुम्हाला जस्ट इंटरफेस काय असतो कॅनव्हाचा ते समजून घेण्यासाठी, आता हा आहे सर्च बार. सर्च बार व्यतिरिक्त आपल्या लेफ्ट साईडला इथे बघा एक पॅनल आहे. याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला 3 डॉट आहेत. त्याच्या जर मी क्लिक केलं तर त्या मेनूवर क्लिक केलं तर इथे आपल्याला रिसेंट फाईल दिसतात. त्याच्याच खाली इथे प्लस बटन आहे. जर जे मोबाईलवर वापरतात त्यांचा प्लस बटन इथे खाली असणार आहे, बॉटमला असणार आहे. एवढाच फरक असणार आहे. हे प्लस बटन आहे. या प्लस बटनवर जर क्लिक केलं मी तर काय येतं इथे बघा. सर मी आता रेग्युलर वापरत असलेल्या काही साईजेस आहेत त्या मला कॅनव्हाने इथे रिकमेंड केल्या. त्या व्यतिरिक्त जर एखाद्याला शीट्स, जसं आपण एक्सेल शीट वापरतो पण एक्सेल शीट थोडंसं बेसिक झालं, याच्यामध्ये आपल्याला कलरफुल एक्सेल शीट वापरायची असेल तर आपण गुगल शीट वापरावी. आणि कॅनव्हाचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की हा क्लाउड बेस आहे. तुम्ही आता इथे समजा 15 मिनिटासाठी तुमच्याकडे एक लॅपटॉप अवेलेबल आहे, 15 मिनिटं काहीतरी काम केलं, नंतर तुम्हाला लगेच निघायचं आहे, तुम्ही शटडाऊन करा लॅपटॉप किंवा बंद करा, त्याला सेव्ह करायची गरज नाही. आणि परत तुम्ही 1 तासाने प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी गेला, तिकडे लॅपटॉप अवेलेबल आहे, तिथून पुढचं काम तुम्ही तिथे करू शकता. टोटली क्लाउड बेस असल्यामुळे मला तर काम करायला खूप मजा येते. मी पैसेही कमवतो आणि याच्यामध्ये मजाही करतो. सो तुम्ही तेच करावं अशी अपेक्षा आहे. ओके, तर शीट्स आहेत, त्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत. डॉक्युमेंट्समध्ये जरा बघा, जे डॉक्युमेंट्स असतात त्याचे इथे सॅम्पल्स आपल्याला भरपूर सारे दिलेले आहेत. भरपूर छान कॅनव्हा. ह्याच्यामध्ये फक्त सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एडिट करून तुम्ही वापरू शकता. व्हाईट बोर्ड आहे. व्हाईट बोर्डमध्ये काय आहे की जे टीचिंग क्षेत्रामध्ये आहेत त्यांना माइंड मॅपिंग वगैरे करायचं असेल तर ह्या सगळ्या ह्यातून करता येऊ शकतं आपल्याला. प्रेझेंटेशन आहे. आपल्याला खूप प्रत्येकाला प्रेझेंटेशन बनावं लागतं. आत्ता सुद्धा मी तुमच्यासमोर प्रेझेंटेशन देऊनच बोलतोय तुमच्याशी. तर प्रेझेंटेशन बनवण्यासाठी इथे रेडी टेम्पलेट्स आहेत आणि प्रेझेंटेशनच्या साईज सुद्धा इथे अवेलेबल आहेत. आपण विस्तृतमध्ये पुढे बघणार आहोत. आता मी तुम्हाला जस्ट माहिती सांगतोय. सोशल मीडिया आहे. एकच मिनिट मला द्या. ओके, सो सोशल मीडियाच्या ज्या साईज आहेत, इंस्टाग्रामसाठीची साईज आहे, फेसबुकची साईज आहे है ना, इंस्टाग्राम स्टोरी आहे, व्हॉट्सअप स्टेटस आहे, असे ज्या रेडीमेड साईज आहेत त्या सगळे इथे अवेलेबल आहेत. तसंच फोटोचं आहे. फोटो तुम्हाला क्रॉप करायचा असेल, बॅकग्राऊंड चेंज करायचे असेल, इतर सगळे जे फोटोशी रिलेटेड जे गोष्टी असतात ह्या सगळ्या इथे आहेत. आपण हे इत्थंभूत बघणार आहोत. व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जर युट्यूब सारखा जर लँडस्केप व्हिडिओ बनवायचा असेल तर हा 1920 by 1080 जो पिक्सेल असतो त्याचा युनिव्हर्सल आहे.
तो आपण व्हिडिओसाठी वापरू शकतो. उभा आपल्याला पोर्ट्रेट व्हिडिओ बनवायचा असेल तर अशा पद्धतीने आहे. फेसबुकचे व्हिडिओ करण्यासाठी आहे. असे रेडीमेड प्रिसेट्स आहेत. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा दिमाग लावायचा नाही. फक्त क्लिक करायचं आणि काम चालू करायचं आहे. आता प्रिंटेबल काय गोष्टी असतात, जसं की A4 साईजचं आपल्याला लेटर पॅड बनवायचा आहे किंवा A4 साईजचं काही वेगळी डिझाईन असेल, पॅम्पलेट ब्रोशर असेल, बिझनेस कार्ड म्हणजे व्हिजिटिंग कार्ड आपण म्हणतो त्याला, पोस्ट कार्ड साईज आहेत. अशा भरपूर साऱ्या प्रिंटिंग्स रिलेटेड गोष्टी इथे आहेत. ठीक आहे. त्यानंतर वेबसाईट आहे. कोण जर वेब डिझायनर असेल तर त्याला थीम बनवायची असतील तर इथे रेडीमेड थीम्स आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे कॅनवाचा, तुम्हाला आवडतो तो कस्टमाइज साईज. म्हणजे बऱ्याच वेळा काही साईज अशा असतात की तुम्हाला कॅनवामध्ये मिळतच नाहीत. मग तुम्ही ती कस्टमाइज साईज आहे, त्या कस्टमाइज साईजमध्ये विड्थ अँड हाईट टाकू शकता. त्याचे युनिट्स आहेत, पिक्सल आहे, इंचेस आहे, MM आहे, सेंटीमीटर आहे. युनिट्स काय असतात, डायमेन्शन काय असतं, हे सगळं आपण पुढच्या सेशनमध्ये समजून घेणार आहे. सध्या तुम्ही कॅनवा वापरायला सुरुवात करा. मी जे सांगतोय त्या पद्धतीने वापरायला सुरुवात करा. शांतपणे मी सांगतोय ते माझ्या स्क्रीनकडे टोटली लक्ष द्या. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. एका वेळी 2 कामं करू नका. मी काय सांगतोय ते व्यवस्थित ऐका. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि ह्याचं रेकॉर्डिंग जरी तुम्हाला मिळणार असलं तरी आता तुम्ही जर लक्ष दिलं तर रेकॉर्डिंग बघताना तुम्हाला बऱ्यापैकी ते कळणार आहे. सो हे आपल्याला एवढं कळालं की इथे प्लस बटनावर मी क्लिक केल्यानंतर मला रेडीमेड प्रिसेट्स इकडे अवेलेबल झालेले आहेत. आता सेम पार्ट जेव्हा आपण होम बटनावर असेल, जेव्हा फ्रेश कॅनवा आपण ओपन करतो, जो पार्ट इथे क्रिएट बटनावर होता तोच सेम पार्ट इकडे आपल्याला इथे लँडस्केपमध्ये दिसतोय बघा. इंस्टाग्रामच्या पोस्ट आहेत, शीट्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, सगळं इथे सेम गोष्ट अवेलेबल आहे. आता कॅनवाचा फंडा लक्षात घ्यायचा आहे. कॅनवामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर इथे सर्च बार आहे. तुम्हाला जे काय माइंडमध्ये आहे ते बनवायचं आहे ते इथे कॅनवाला सांगा. टेम्पलेट हा जो मधला टॅब आहे याच्यावर मात्र क्लिक असायला पाहिजे. कॅनवाला सांगा, कॅनवा करेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे युअर डिझाईन, म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेलं, मी आता स्वतः केलेल्या डिझाईन बघा इथे तुम्हाला दिसतात. त्या डिझाईन इथे अवेलेबल आहेत. टेम्पलेट म्हणजे कॅनवाच्या टेम्पलेट्स आणि कॅनवा AI म्हणजे तुम्ही जर एखादा प्रॉम्प्ट दिला कॅनवाला तर तो प्रॉम्प्टनुसार कॅनवा तुम्हाला तुमची डिझाईन बनवून देईल. तर ही झाली तुमची सर्च बार. त्या व्यतिरिक्त इथे मी क्रिएट बार सांगितला. त्यानंतर होम, तर काय तुम्हाला जर कॅनवामध्ये काहीच नाही लक्षात आलं तर पटकन होममध्ये जायचं. इथे होम बटनावर क्लिक करायचं, जैसे ते मोडवर तुम्ही याल. त्यानंतर इथे आहेत प्रोजेक्ट्स आहेत. प्रोजेक्ट म्हणजे काय, तुम्ही बनवलेले प्रोजेक्ट इथे अवेलेबल आहेत, ते तुम्ही बनवू शकता. सध्या ते इम्पॉर्टंट नाही. आता महत्त्वाचा पार्ट आहे तो टेम्पलेट्स. जो टेम्पलेट्स मी इथे सर्चमध्ये तुम्हाला सांगतो तोच टेम्पलेट इथे अवेलेबल आहे. ठीक आहे ना. आता इथे जसं की आता आपल्याला हे यूट्यूब थंबनेल बनवायचं आहे, तर मी काय करू शकतो, ही रेडीमेड एखादा मला यूट्यूबच्या साईजचा एखादा डिझाईन दिसते, मी त्याच्यावर सिम्पल क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला इथे कस्टमाइज दिस टेम्पलेट विचारतं किंवा याच्याशी रिलेटेड याच्यासारखेच अजून वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला इथे दिसतील. आता मी माझी कॅनवाची जी डिझाईन बनवली होती बघा, कॅनवा शिका आणि एक्स्ट्रा इन्कम कमवा, ती ही वाली डिझाईन होती. याच्यात मी कस्टमाइज दिस डिझाईनवर क्लिक केलं. ठीक आहे ना. आणि फक्त मी इथला मधला जो या व्यक्तीचा फोटो होता तो कट केला आणि माझा फोटो लावला. आता आपला फोटो कसा लावायचा असतो, आपला फोटो कुठेतरी आधी कम्प्युटरवर कुठेतरी अवेलेबल असतो, इथे आपण कुठेतरी ठेवलेला असतो है ना. आता माझा ॲक्च्युली आज नवीन फ्रेश लॅपटॉप मी ओपन केला, माझ्याकडे डेटा नाही आहे. मी हवं तर काय करतो, गुगलवरून एक कुठला तरी फोटो घेऊया आपण है ना. समजा हा घेऊया आपण है ना. जास्त गोरे नको घ्यायला, काळेच बरे असतात. ओके, तर याला घेतला मी, सेव्ह करतो हां, आणि डेस्कटॉपवर सेव्ह करतो मी, मॅन लिहितो. आता मी इथे होतो है ना. हा मॅनचा मी जो दुसरा होता तो माणूस, त्याचा मी रिमूव्ह केला फोटो. आता मी अपलोडमध्ये जाईन, इथे अपलोड फाईलवर क्लिक करेन आणि जिथे कुठे माझ्या डेस्कटॉपवर किंवा जिथे कुठे मी फाईल ठेवली ती फाईल मी इथून थंबनेल करून चेक करतो हवं तर, आणि त्याला मी क्लिक करतो. आता इथे बघा हा जार आपल्याला भरल्यासारखा दिसतोय, म्हणजे ही फाईल इथे अपलोड होते. अपलोड झाली की याला सिंपली क्लिक करायचं, क्लिक केलं इथे येईल. आल्यानंतर मला काय करायचंय, फक्त आता ह्याचा बॅकग्राऊंड मला हटवायचा. आता कॅनवा जेव्हा प्रो वापरता तेव्हा कॅनवाचे काही थोडेसे अजून काही फीचर्स आहेत ते छान आहेत. जसं की आता कॅनवामध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी मला डायरेक्ट इथे ऑप्शन आहे बीजी रिमूव्ह नावाचं, इथे मी क्लिक केलं तर डायरेक्ट त्याचा फोटो बघा बॅकग्राऊंड कट झालं आणि सिंपल मी इथे ठेवलं. फार मोठं काय केलं का मी है ना. जे नवीन असतात ते म्हणतात खूप डिझाईनमध्ये मेहनत घेतली. डिझाईनमध्ये मेहनत असते, काही डिझाईनमध्ये रेडी टेम्पलेट्समध्ये नसते. ठीक आहे. सो आता इथे मी क्लिक केलं, समजा इथे लिहिलं मी LEAN लर्न, एका बाजूला लर्न लिहिलं. आता ह्या ज्या सगळ्या लेयर्स आहेत बघ, मराठी मराठीमध्ये येस मराठी पण सांगणार. येस, कोण बोललं? ओके ठीक आहे. ओके, सो
आपल्याला हे सगळं लेअर आहे लक्षात घ्या. हे एक इमेजची एक वेगळी लेअर आहे, हे अपेअर लिहिलंय त्याने एक वेगळी लेअर आहे, हे सगळं हे जे लेन्स आहेत ह्याची वेगळी लेअर आहे, बॅकग्राऊंडची एक वेगळी लेअर आहे. त्या लेअर सेट कशा करायच्या असतात, अल्ट आणि अल्ट दाबून वरती जो आपला वरती न्यूमरोलॉजी असतं आपलं टॅबच्या वरती बघा 1 2 3 4 आहे, त्यातला अल्ट 1 आहे तो ऑप्शन दाबायचा. इथे तुम्हाला इथे लेयर्स दिसत आहेत बघा. मग काय होतं, इथे मला शोधत बसायची गरज नाही. मला डायरेक्टली समजा लर्न ह्या टेक्स्टला क्लिक करायचं, डायरेक्टली मी याच्यावर क्लिक करू शकतो आणि याला इकडे मी ऍडजस्ट करू शकतो. आता टेक्स्टचे आहेत ना फ्रेम असतात, फ्रेम है ना, हे टेक्स्ट आहे, ह्या टेक्स्टची एक फ्रेम आहे. आता ही फ्रेमनुसार बघायला जाल तुम्ही, या टोकापासून ते या टोकापर्यंत याच्या सेंटर अलाइनमेंट लर्न असं लिहिलेलं आहे. आता तुम्ही जर म्हणजे वर्ड एक्सेल तुम्ही वापरत असणार आहे बट ऑफ बेस तुमच्या हे लक्षात येत असेल तर आता सेंटर अलाइन बघा इथे दिसतोय. मी याला जर इथे क्लिक केलं तर लेफ्ट अलाइन झाला, ओके ना. परत मी क्लिक केलं तर परत राईट अलाइनमेंट झाला. परत मी क्लिक करतो लेफ्ट अलाइन, सेंटर लेफ्ट झाला. आणि याला मी क्लिक करू शकतो. तर लर्न लिहिलं मी, ठीक आहे, किंवा कॅनवा लिहू शकतो इथे मी अशा पद्धतीने. आणि याला मी क्लिक करून याचा मला फ्रेम छोटा मोठा करू शकतो, याची साईज मी इथून छोटी मोठी करू शकतो. अशाच पद्धतीने मी टेक्स्टला अजून काय करू शकतो, टेक्स्टला मला जर इथला जर फॉन्ट हा नको असेल तर इथून मी फॉन्ट चेंज करू शकतो टेक्स्टचे, ठीक आहे. आता इथे बघा प्रत्येकाची फ्रेम वेगळी असते त्यामुळे इथे वर्ड बघा कमी जास्त होत आहेत. तर मग त्यावेळी मला जस्ट फ्रेम सेट करायचे. इकडून मी फॉन्ट चेंज केला, त्यानंतर मला इथे आता कलर चेंज करायचा तर मी कलर इकडून चेंज करू शकतो. इथे काही आता मी रिसेंटली वापरलेले कलर आहेत, त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कलर पाहिजे असतील, सी ऑलवर क्लिक केलं, मी येलो कलर घेतला, ठीक आहे ना. त्यानंतर मला जर मी जसं की सांगितलं तुम्हाला इथे मी कॉर्नरला पकडून त्याची साईज कमी जास्त करू शकतो, किंवा मी इथे जे फॉन्टची साईज आपली इथून सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येऊ शकते. प्लस मायनस बटनावर क्लिक करू शकतो, किंवा जर मला अंदाज असेल तर मी डायरेक्टली इथे किती पॉईंट पाहिजे तेवढी पॉईंट मी टाकू शकतो, असं पण करू शकतो. इथून बोल्ड अनबोल्ड करता येतं. जर त्या फॉन्ट फॅमिलीमध्ये तो ऑप्शन असेल तर आपल्याला इटॅलिक सुद्धा करता येतं, अंडरलाईन देता येते, ठीक आहे ना, साइन मार्क देता येतो आपल्याला. आता दुसरा फायदा अजून एक चांगला काय, इकडे बघा कॅनवा मी लिहिले ते टायटल केसमध्ये अप्पर केसमध्ये लिहिलं म्हणजे कॅपिटल सगळं आहे. मला जर फक्त टायटल केस पाहिजे असेल सी कॅपिटल बाकी सगळं स्मॉल तर मी इथे सुद्धा क्लिक करू शकतो. अशा पद्धतीने आपण एक सेकंड अशा पद्धतीने आपण हे काम करू शकतो. त्यानंतर टेक्स्टमध्ये अजून काय गोष्टी आहेत, जसं की आता मी तुम्हाला डिझाईन पण शिकवतोय आणि साईड बाय साईड टूल्स पण दाखवतोय, लक्षात घ्या. ओके, आता जसं कॅनवा आहे, कॅनवाच्या खाली जर समजा अजून एलिमेंट्स अजून काय टेक्स्ट असते, फॉर एक्झाम्पल कॅनवाच्या खाली मी इथे इंटर मारून एक सेकंड याची सेटिंग चुकले टॅप, ओके. कॅनवाच्या खाली इंटर मारून मी लिहिलं फोटोशॉप, परत इंटर मारलं मी लिहिलं कोरल ड्रॉ, है ना. अजून काय असतं, इन डिझाईन, अजून बरंच काय काय असतं, है ना. प्रीमियरचं स्पोलिंग, चला ठीक आहे, हरकत नाही, समजून घ्या. ओके, सो आता हे बघा, हे जसं मी एवढ्या पॉईंट लिहिलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये टेक्स्टमध्ये अजून काय ऑप्शन आहे बघा, इकडे मी बुलेट्स याला ऑटोमॅटिकली सेट करू शकतो. हे बघा, हे बुलेट्स आले, है ना. इथे आता इथे अनवॉन्टेड स्पेस असल्यामुळे इथे पण आलेत. त्यानंतर बुलेट्सच्या ऐवजी परत क्लिक केलं मी तर इथे नंबर सुद्धा येतात, ठीक आहे ना. अशा पद्धतीने परत क्लिक केलं तर ते जातात सुद्धा. आता याच्यामध्ये मला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जर क्लिक केलं तर मला लेटर मधली लाईन मधली स्पेसिंग सुद्धा ऍडजस्ट करता येते. हे बघा, ही मधली जी स्पेसिंग आहे ही सुद्धा मला इथून ऍडजस्ट करता येते, राईट. त्यानंतर मला लेटर मधली स्पेसिंग सुद्धा ऍडजस्ट करता येते. फॉर एक्झाम्पल आता समजा मी तुम्हाला दाखवतो एखादी टायपोग्राफी काय असते ते दाखवतो थोडक्यात. LEA ऑन लर्न कॅनवा. हे बघा, डुप्लिकेट करायचं असेल ना एखादं टेक्स्टला, तिथे डुप्लिकेट ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करू शकतो, लिन कॅनवा इन मराठी. आता यामधला कॅनवा हा मोठा वर्ड पाहिजे मला, कारण कॅनवा हा त्यातला इम्पॉर्टंट पार्ट आहे, मी त्याला मोठा केला. लर्न याला मी कलर पण वेगळा करतो, किंवा आणि टायपोग्राफी मी तुम्हाला सांगतो की जसं की मी वेगळा याला फाउंड घेतला आणि देन याला मी आता लर्नला मी थोडंसं इथून कॅपिटल करतो. बघून घ्या, फार हार्ड नाही आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही याची रेकॉर्डिंग बघाल तुमच्या लक्षात येणार आहे, आणि अजून मी पुढे ज्या टिप्स सांगणार आहे त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येणार आहेत. आता हे बघा, आता मी तुम्हाला ऑप्शन कोणतं सांगतोय, लेटर स्पेसिंग. आता हे लर्न जे लिहिलंय त्याचं थोडंसं स्पेसिंग मी असं वाढवू शकतो, आणि आहे तीच डिझाईन थोडीशी प्रो वाटायला लागते.
तर लक्षात आलं तुम्हाला, डिझाईन थोडीशी प्रो करण्यासाठी स्वतःहून मेहनत घ्यावी लागते. कॅनवा आपल्याला रेडी टेम्पलेट देतोय. इन मराठीला सुद्धा मी काय करतो, आता हा एक ऑप्शन खूप छान आहे बघा. आता हा आहे समजा तुमचा लर्न ठरलेला आहे ऑलरेडी, लर्नचा पॅटर्न ठरलाय, तोच पॅटर्न तुम्हाला इन मराठीला द्यायचा आहे. तर परत नव्याने मेहनत करण्यापेक्षा इकडे बघा कॉपी स्टाईल आहे, कॉपी स्टाईल कॉपी केली, इन मराठीला टाकली, सिम्पल. इथे फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये असं वाटतं की स्पेसिंग नको आहे, बाकी सगळं सेम पाहिजे इन मराठी आलं. याला म्हणतात टायपोग्राफी. ठीक आहे ना, म्हणजे टेक्स्टला सुद्धा डिझाईनमध्ये कन्वर्ट करणे, त्याचं नाव आहे टायपोग्राफी. लर्न कॅनवा आलं. ठीक आहे, काय काय सांगायचं तुम्हाला कळालं. तुम्हाला टेक्स्ट मी बऱ्यापैकी सगळे रिकवर केलेले आहेत. इथे काही इफेक्ट्स पॅटर्न आहे, तो मी तुला नंतरच्या पुढच्या सेशनमध्ये सांगेन. ॲनिमेशन पॅटर्न आहेत ते पण तुम्हाला पुढे सांगेन. तुम्हाला रेडी टेम्पलेट कशा घ्यायच्या, कशा एडिट करायच्या हे सांगितलं मी तुम्हाला. टेक्स्टला कसं हँडल करायचं मी ते तुम्हाला सांगितलं. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं ते होम बटनावर परत येतो. हे सर्च आपल्याला कळालेलं आहे, टेम्पलेट्स आपल्याला कळाले आहेत. आता मी स्पेसिफिक, मला एक साईज आधीच माहिती आहे की मला या साईजमध्येच काम करायचं. अशा वेळी मी काय करेन की जसं की आता मला सोशल मीडियासाठी काम करायचं, तर सोशल मीडियावर मी क्लिक केला आणि सोशल मीडियाची जी युनिव्हर्सल साईज आहे सोशल मीडिया ही बघा 1080 बाय 1080 पिक्सल. पिक्सल काय असतं, ठीक आहे ना, इंचेस काय असतं, डायमेन्शन्स काय असतात, हे मी पुढच्या सेशनला तुम्हाला सांगणार आहे, कारण एकाच सेशनला सगळं पॉसिबल होणार नाही. आता मी क्लिक करतो, हे बघा ऑटोमॅटिकली पूर्ण ब्लँक साईज आली. आता ब्लँकमध्ये सुद्धा आता बघा कॅनवाची मॅजिक काय, ब्लँक ओपन झाल्यानंतर इथे अजून एक वेगळा इंटरफेस ओपन झाला. तर या इंटरफेसमध्ये काय आहे, इथे आहे डिझाईनचा टॅब आहे, त्याच्या खाली एलिमेंटचा टॅब आहे आणि त्याच्या खाली टेक्स्टचा टॅब आहे आणि अपलोड. हे चार चार टॅब इम्पॉर्टंट आहेत, बाकीचे टॅब आपण नंतर आरामात तुम्ही शिकू शकता स्वतःहून. डिझाईनमध्ये काय असतं, जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं दिवाळी, मी ते दिवाळी टाईप केलं. तर या साईजमध्ये, ज्या सोशल मीडियाच्या साईजमध्ये जेवढे पण दिवाळीचे डिझाईन अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. तेच तुम्ही मगाशी जेव्हा मी सर्च बारमध्ये टाकलं होतं दिवाळी, तेव्हा मिक्स साईज आले होते बघा. केलं बघा, तर इथे दिवाळी दिसतात मला. दिवाळीच्या इथे डिझाईन ज्या आहेत त्या मिक्स साईजमध्ये आहेत. ही साईज आहे ती वेगळी आहे, ही साईज वेगळी आहे, ही साईज वेगळी आहे, कारण मी ते साईजची कमांड दिलेली नाही. आता इथे बघा खाली कमांड आहे कॅटेगरी, इथे मी कमांड देऊ शकतो. मात्र इथे जर मला पाहिजे असेल की नाही मला ही साईज फक्त प्रेझेंटेशनसाठी घेऊया, तर प्रेझेंटेशनसाठी लागणाऱ्या साईज आहेत तेवढ्याच इथे आल्या बघा. ठीक आहे ना, अशा पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला जसं हवं आहे तसं आपण इथून कॅनवामध्ये काम करू शकतो. तर मगाशी मी आता होतो ज्या विषयाकडे, तो आपला होता इंस्टाग्राम, सोशल मीडिया. सोशल मीडियाची डिझाईन मी इथून घेतो आणि आपली जी 1080 बाय 1080 जी डिझाईन साईज आहे, पिक्सल साईज, येस. तर इथे तुमच्या लक्षात आला फरक, जेव्हा मी सर्च बारला टाईप करतो तेव्हा मला साईजचं कमांड नंतर दिल्यानंतर सुद्धा मिळू शकत होते, पण इथे आता स्पेसिफिक जेव्हा मी 1080 घेतलं तर सोशल मीडियाच्याच डिझाईन इथे मला आतमध्ये दिसणार आहेत. इथे मी जेव्हा दिवाळी टाईप करेन तेव्हा मला फक्त स्क्वेअर मधल्या सगळ्या डिझाईन मिळणार आहेत. व्हिडिओ घेतला मी, कस्टमाइज पण आपण घेऊ शकतो. लवकर लक्षात नाही आलं 1080 आपल्याला आता पार्ट झालेला आहे की 1080 आपला सोशल मीडियाला लागतो. इथे क्रिएट डिझाईन मी केलं, सरळ सिंपल. येस, आणि इथे आता मी टाईप करतो दिवाळी. दिवाळी टाईप केल्यानंतर दिवाळीशी रिलेटेड सगळ्या डिझाईन आले आहेत बघा. आता बघा मी, मला यातली कुठली कुठली आवडले मी आधीच डायरेक्ट एडिट न करता आधी चूज करतो कुठल्या कुठल्या आवडलेत. आता इथे बघा कॅनवामध्ये ऑप्शन आहे, इथे ॲड पेजचा ऑप्शन आहे. एक ॲड केली मी ऑलरेडी, अजून एक मला डिझाईन पाहिजे. मी सेम डिझाईनमध्ये गेलो, इकडे दिवाळी ऑलरेडी प्लेस केलेलं होतं त्यामुळे ते आलेले आहेत दिवाळीच्या. अजून कुठली मला आवडली, समजा ही आवडली, ही एक घेतो. परत मी ॲड पेज करू शकतो. इकडे मी दिवाळी टाईप करतो, अजून कुठली आवडते का बघतो, चला ही आवडली. आता कॅनवामध्ये बघा पेजेस पद्धत आहे, इथे ॲड पेज फक्त करत जायचं आपल्याला. आता हे तुम्हाला व्हर्टिकली आपण स्क्रोल करतोय, स्क्रोल पेज येतात. आपल्याला ते जर स्क्रोल नको असतील तर आपण इथे शो पेज थंबनेल नावाचा ऑप्शन याच्यावर क्लिक करू शकतो आणि आपण साईडला पेजेस ॲड करत जाऊ शकतो. इथे सिंपल बटन क्लिक प्लस करायचं, जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं माइंड अलाव करतंय ते तुम्ही करू शकता. आता ही डिझाईन आली बघा. आता मी काय करणार, कस्टमाइज डिझाईन करू शकतो. कोणी मला म्हणायला नको की कॅनवाची ॲज इट इज वापरले, तर मी काय करणार, मला हा इकडचा पॅटर्न आवडलाय, आता मी दिवा जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी डिझाईनमधून उचलतो.
है ना, किंवा मग मी इथे एलिमेंट्स, जसं मी तुम्हाला सांगितलं डिझाईनमध्ये आपल्याला रेडीमेड डिझाईन मिळतात. एलिमेंट्समध्ये एखादा कुठला पण एक छोटासा पार्ट डिझाईनचा तो मिळतो आपल्याला. एलिमेंट्समध्ये क्लिक करतो आणि इथे मी दिवाळी टाकतो, दिवाळी. तर इकडे मला दिवाळीच्या अजून वेगवेगळ्या ग्राफिकमध्ये जर मी गेलो तर मला वेगवेगळे अजून दिवे मिळतील. अशा पद्धतीने मी थोडीशी डिझाईनला कस्टमर, मी जस्ट तुम्हाला दाखवते क्रिएटिव्हली जेव्हा काम करणार तर अजून चांगल्या पद्धतीने काम करता येतं आपल्याला. आणि डिझाईन म्हणजे एक्सपेरिमेंट, एक करून बघायचं, नाही आवडलं दुसरं करायचं. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बघा ग्राफिक्सचा अजून एक फायदा तुम्हाला सांगतो. कॅनवाच्या ग्राफिक्स, कॅनवामध्ये काय असतं की जेव्हा ग्राफिकमधून तुम्ही एखादी वस्तू एखादी एलिमेंट उचलता, तर बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती कलर दिसतात 1 2 3 4. म्हणजे या पंक्तीमध्ये एक मिनिट तुम्हाला समजण्यासाठी वेगळ्या पेजवर घेतो. या पंक्तीमध्ये किती कलर आहेत बघा, 1 2 3 4 कलर आहेत. ठीक आहे ना. तसंच मी आता दुसरं समजा एखादी दुसरी पंक्ती घेतली, ही पंक्ती घेतो. या पंक्तीमध्ये किती कलर आहेत, 4 आहेत, पण वेगवेगळे कलर आहेत. इथून आता मला जो पर्पल कलर आहे, मी पर्पल कलर इथून चेंज करू शकतो. मला रेड करायचं, मी रेड करू शकतो. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला या ग्राफिकमध्ये, ह्याला वेक्टर ग्राफिक्स म्हणतात. वेक्टर ग्राफिक, रास्टर ग्राफिक काय असतं ॲडव्हान्समध्ये आपल्याला शिकायचं आहे. पुढच्या सेशनमध्ये सांगतो मी तुम्हाला. सो आपल्याला कळालं इथपर्यंत. आपण हे चेंजेस करू शकतो. आता दिवाळीचं आहे तर तुम्हाला हॅप्पी दिवाळी ठेवायचं आहे आणि मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तर तुम्ही इथे ॲड टेक्स्टमध्ये जाऊ शकता. टेक्स्टमध्ये ॲड टेक्स्ट आणि तुमचं नाव टाईप करू शकता. मी माझं नाव टाईप करतो, शशिकांत. हॅप्पी दिवाळी फ्रॉम शशिकांत. आता इथे मला थोडीशी वेगळी डिझाईन करायची. मी हे दिवाच वरती घेऊन जातो आणि खाली मला टाईप करायचं. समजा मी खाली करू शकतो, शशिकांत, है ना, फ्रॉम शशिकांत. त्यानंतर मला जर इथे कलर चेंज करायचा, मी कलर चेंज करू शकतो. मला फॉन्ट चेंज करायचा, मी फॉन्ट चेंज करू शकतो. आणि अशा पद्धतीने माझी ही डिझाईन सिम्पली तयार झालेली आहे. अजून क्रिएटिव्हली करायची असेल तेवढा वेळ देणार, तेवढा अजून क्रिएटिव्ह होणार. ही डिझाईन तयार झाली. आता ही डिझाईन मी डिस्प्लेला बघतोय, अरे वा छान नवीन डिझाईन केल्यासारखे वाटते. तर हे रेडी टेम्पलेट आपण वापरले. आता ही डिझाईन मला जर माझ्या मित्रांना पाठवायचे व्हॉट्सअपला, मी काय करणार, आधी इथे शेअरमध्ये जाईन, डाउनलोडवर क्लिक करेन. इथे फॉर्मॅट जेपीजी आपल्याला नेहमी पकडायचं आहे, लक्षात ठेवा जेपीजी करायचं आहे. आता इथे पेजेस आहेत बघा, 1 2 3 4 पेज असल्यामुळे आपल्याला कुठला पेज पाहिजे आपल्याला माहिती असतो. आयदर आपण करंट पेजवर क्लिक करू शकतो किंवा जो पेज आपल्याला पाहिजे त्या पेजवर फक्त क्लिक करायचं, डन करायचं आणि डाउनलोड करून टाकायचं. इथे बघा खाली डाउनलोड होत आहे, किती झालं आपल्याला दिसतंय इथे. डाउनलोड झाल्यानंतर इथे परत तुम्हाला स्वतःहून कॅनवा इथे विचारेल कुठे सेव्ह करायचं आहे. तर मी इथे दिवाळी एसके सर्च सेव्ह केलं. आता मी जर डेस्कटॉपवर जाईन तर मला ही ते डिझाईन दिसते. ठीक आहे ना. अशा पद्धतीने ही डिझाईन मी तुम्हाला आता तुमच्या ग्रुपवर पाठवतो. कम्युनिटी ग्रुपवर आहात ना सगळे. एक्झाम्पल आहे, अजून क्रिएटिव्हली खूप काम करायचं असतं ते तुम्हाला दाखवतो. आता बघा मी तुम्हाला कॅनवाचे काही शॉर्टकट सांगतोय. म्हणजे कॅनवामध्ये समजा आता स्क्रॅच पासून जर डिझाईन बनवायची असेल, एकदम झिरो पासून नवीन, आता फ्रेश मी एक घेतलं, पूर्ण ब्लँक आहे ना. आणि याच्यामध्ये मला जर रेक्टँगल घ्यायचं असेल तर ते शेपमध्ये जातो मी आणि ते मी रेक्टँगल टाईप करतो, है ना, आणि मग मला रेक्टँगल मिळतो. पण इथे बघा मी तुम्हाला हे दिलेलं आहे, शॉर्टकट दिलेला आहे. रेक्टँगलचा सी, टेक्स्टसाठी टी, आणि सॉरी सर्कलसाठी सी, टेक्स्टसाठी टी, रेक्टँगलसाठी आर आणि एल. ह्याचं पाहिजे तर फोटो काढून तुम्ही घेऊ शकता. काढून घ्यायचं असलं तर फोटो काढून घ्या किंवा मी तुम्हाला याचं रेकॉर्डिंग देणारच आहे. जाऊ का पुढे? ओके. सो आता बघा मी तुम्हाला दाखवतो. मी सी टाईप केलं, सर्कल आला. मी फक्त आर टाईप केलं, इथे रेक्टँगल आला. हां, तुम्हाला माहीत होण्यासाठी मी त्याचा कलर बदलतो, है ना. मी टी टाईप केलं, इथे टेक्स्ट आला बघा. अजून काय होतं आपलं, यल होतं. हां, लाईन पाहिजे असेल तर यल टाईप केलं, इथे लाईन आली, है ना. आता ही लाईनचे कलर मला इथे चेंज करायचं, मी लाईनचा कलर चेंज करू शकतो. लाईनला मी रोटेट करू शकतो. ठीक आहे ना, 90 डिग्रीमध्ये. याला मी छोटा मोठा करू शकतो. अजून भरपूर सारे इथे शेप्स अवेलेबल आहेत बघा, भरपूर सारे शेप्स आहेत इथे. कॅनवामध्ये करेल तेवढं काम कमी आहे. भरपूर छान कॅनवा आहे. मी तुम्हाला कॅनवाचा वापर करून मी स्वतः काय काय डिझाईन केलं ते मी तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी आपली पीपीटी कुठपर्यंत आली. ओके, आता आपण पीपीटीकडे वळूया. पीपीटी बनवायची असेल तर काय करायचं, सिम्पल. आता मला पीपीटी काय विषयावर बनवायचे, जसं की मी आता बनवतो ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग पीपीटी असं मी इथे लिहिलं आणि मला इथे पीपीटी
रेडीमेड पीपीटीचे काय पोर्टफोलिओला ना. एक काम करतो, ग्राफिक डिझायनिंग टाकतो आणि ते कॅटेगरीमध्ये पीपीटीची जी साईज आहे ती सिलेक्ट करतो. पीपीटीची साईज आपली काय होती 1080 बाय, हा इथे प्रेझेंटेशन करेक्ट. आता बघा ग्राफिक डिझाईनचं प्रेझेंटेशन इथे रेडी आहे. आपण काय करू शकतो, सिम्पली याच्यावर क्लिक केलं मी आणि म्हणजे आता कंपनी आहे व्हाईस मीडिया कम्युनिकेशन. मी काय करणार, फक्त माझं तिथे लेबल लावणार आहे ना, मला जिथे बेस्ट वाटतंय. आता इथे मी प्रेझेंटेशन बाय, ते दुसऱ्याचं नाव आहे, तिथे मी फक्त जाणार आणि प्रेझेंटेशन बाय शशिकांत सर, झाला सर हा लगेच इथे लावलं की. ओके, तर अशा पद्धतीने आपण काम करता येतं आपल्याला. आता समजा माझी कंपनी आहे मुंबई टॅलेंट, सुद्धा माझीच कंपनी. चला मुंबई टॅलेंट आता मी घेतो इथे. आता मुंबई टॅलेंट हा स्क्वेअरमध्ये आहे, मला राऊंडमध्ये पाहिजे असेल तर मी काय करेन, इकडे एलिमेंट्समध्ये जाईन आणि इकडे फ्रेमचं ऑप्शन आहे, फ्रेममध्ये मी राऊंड सर्कल घेतला. सिम्पल या मुंबई टॅलेंटला इथे मी ड्रॅग ड्रॉप केलं याच्यामध्ये, तर राऊंडमध्ये गेला आणि अशा पद्धतीने मी राऊंडमध्ये सुद्धा माझ्या कंपनीचं इथे नाव देऊ शकतो. तर मुंबई टॅलेंट ग्राफिक डिझायनिंग प्रेझेंटेड बाय शशिकांत केंद्रे. एक स्लाईड आपली रेडी झाली. दुसऱ्या स्लाईडमध्ये काय करणार आपण, बाकी सगळं रेडी असणार. इथे कुठेतरी दुसऱ्याचं नाव कसं आहे का बघायचं, असेल तर आपलं नाव तिथे चिटकवायचं. झाली दुसरी स्लाईड रेडी. हे तुम्हाला साधी पद्धत सांगतोय, म्हणजे सुरुवातीची बिगिनर पद्धत सांगतोय. नंतर आपल्याला खूप प्रोफेशनली काम करायचं असतं, दुसऱ्यांच्या डिझाईन सुद्धा लगेच कळतात. आमच्यासारखीच माणसं बसलेली असतात सगळं चुका काढायला. ओके, सो आणि मग अशा पद्धतीने तुम्ही पीपीटी बनवू शकता आणि नंतर इथे लगेच क्लिक केलं की मला एक एक स्लाईड अशी दाखवायची असते. तर आता अभिव्यक्तीचे बरेचसे मेंबर इथे उपस्थित आहेत. मला सोमवारपासून जो पॅटर्न आपल्याला चालू करायचा आहे, तुम्ही अशा पद्धतीने एक विषय घ्यायचा आहे, पीपीटी बनवायचे, तुमच्या पद्धतीने ती एडिट करायचे, तुमचे दोन्ही प्रॅक्टिस होतील. म्हणजे कॅनवाचीही प्रॅक्टिस होईल आणि बोलण्याचीही प्रॅक्टिस होईल. तर अभिव्यक्ती काय, थोडक्यात बाकी मेंबर्सना सांगतो. अभिव्यक्ती नावाचा एक आपला प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये आपण तिकडे दररोज 9 ते 9:30 या वेळामध्ये सर्वांना तिथे इन्व्हाइट करतो आणि तिथे प्रत्येकाला विषय दिले जातात, त्या विषयावर त्यांनी बोलायचं असतं. त्या संदर्भातली विस्तृत माहितीसाठी तुम्ही अभिव्यक्तीच्या एखाद्या मिटिंगला जॉईन करा. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला नंतर कधीतरी मिळेल. ओके, पीपीटी आपल्याला कळाली. आता पीपीटीमध्ये ॲनिमेशन्स कसे द्यायचे, तर इथे बघा ॲनिमेशन आहे. आता पहिली पीपीटी आहे, पहिल्या स्लाईडला माझा लोगो कसा आला पाहिजे, इथे मी इथे ॲनिमेशन जसं पण क्लिक केलं तर इकडे बघा ऑटोमॅटिक इथे स्लाईड्स त्याचे आलेले आहेत. मग मला ब्लर करायचं आहे का, ब्रीथ करायचं आहे का, पॉपअप करायचं आहे का, जे काय असेल ते. टेक्निकल शब्दाकडे वळू नका, फक्त क्लिक करून बघा. ठीक आहे, इथे मला या पीपीटीमध्ये फक्त हे सुरुवातीला असं आलं पाहिजे. नंतर जे डिझायनिंग वर्ड आहे तो सुद्धा मला ॲनिमेशनमध्ये टाईप केल्यासारखं आला पाहिजे. करेक्ट. त्यानंतर ग्राफिक सुद्धा मला टाईप करतासारखं आलं पाहिजे. एवढं झालं. नंतर मी पुढे जातो. पुढे सुद्धा मला इंट्रोडक्शन जो वर्ड आहे तो ॲनिमेशनमध्ये मला इथे अशा पद्धतीने टायपिंग करून आला पाहिजे. एक टेम्पररी मी तुम्हाला टेंटेटिव्ह माहिती देतोय, तुम्ही तुझ्या पद्धतीने क्रिएटिव्हली काम करा त्याला. साईज मला असं दिसलं पाहिजे. असं फक्त तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे आहेत आणि मग तुम्ही जेव्हा ॲनिमेशन हे प्रेझेंट कराल तेव्हा बघा अशा पद्धतीने दिसेल ते. कळलं. नेक्स्ट स्लाईडला गेला असं येणार. ठीक आहे, थर्ड स्लाईडला गेला तुम्ही अशा पद्धतीने ते दिसणार. तर असं आपण डिझाईन करू शकतो. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी हे लक्षात आलेलं असेल. आता मी स्वतः कॅनवामध्ये काय काय डिझाईन केलं त्याचं थोडंसं तुम्हाला केस स्टडी दाखवतो, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. जो माझा व्हिडिओ पाहिला असेल, सगळ्यात पहिला जो माझा व्हिडिओ होता, दुसऱ्यांच्या खरकट्या पत्रावर विसरू नका, आणि जो जास्त फेमस झालेला व्हिडिओ होता तो सगळा खेळ डोपामिनचा. त्याची थंबनेल बघा मी इथेच बनवलेली. सिम्पल आहे. या जगात अशक्य असं काहीच नाही. सगळा खेळ डोपामिनचा, सतत उत्साही राहण्याचं रहस्य आहे ना. आता मी जर याला डुप्लिकेट मारतो म्हणजे ओरिजिनल आहे तशी राहील. बस मला सगळा खेळ डोपामिनचा आहे, त्याच्याऐवजी वेगळं काहीतरी टाकायचं आहे. काय करायचं मला आता, मराठी टायपिंग कसं करायचं हा एक विषय तुमचा मगाशी होता. तर काय करायचं, इथे नवीन टॅबमध्ये आता सध्या मी चालूमध्ये एक ऑप्शन सांगतोय तुम्हाला. मराठी टायपिंगसाठी भरपूर सारे वेगवेगळे ऑप्शन आहेत. सध्या सोपा ऑप्शन काय, गुगल ट्रान्सलेटला जा, तुम्हाला जे काही टाईप करायचं ते मराठी टाईप करा आणि तुम्हाला लिहायचं आहे. समजा तुमच्या मेंदूची क्षमता ओळखा, तर तुम्ही इथे टाईप करायचं, तुमच्या मेंदूची क्षमता ओळखा. आणि जे टाईप केलं होतं ते आपल्या टॅबवर यायचं आहे जिथे, आणि ते सिम्पल क्लिक करायचं आहे. झालं. तुमच्या मेंदूची क्षमता ओळखा, टॅब सेट करायचं आहे. आता हे सगळे एलिमेंट्स असतात ते एडिटेबल असतात. हे बघा पाठचा येलो पण एडिटेबल आहे.
आता इथे तुम्हाला मेंदू बदलायचा तर दुसरा मेंदू टाकू शकता तुम्ही. इथे मी एलिमेंटमध्ये जाईन आणि ते ब्रेन टाकेन. ब्रेन मला इथे करा ब्रेन दुसरा दिसेल आणि अशा पद्धतीने आपण वेगळी डिझाईन करू शकतो. आता मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता लिओनार्डो दा विन्सीचा. त्यांचा सुद्धा थंबनेल बघा, मी हे पूर्णपणे कॅनवामध्ये बनवलेला आहे. सगळे एलिमेंट्स कॅनवाचे आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तुमच्या मेंदूमध्ये अपार क्षमता आहे, हे सगळं कॅनवाचं आहे बघा. तर सगळ्या गोष्टी एक एक एलिमेंट सगळं कॅनवाचं आहे. एक एक एलिमेंट आपलं कॅनवाचं आहे. ओके. त्यानंतर काही मी एक्सपेरिमेंटल बनवले होते, पण ते काय मी आवडले नाहीत मलाच, म्हणून मी तसंच ठेवले. अजून मी तुम्हाला दाखवतो. जसं की आता पहिला माझा व्हिडिओ होता ज्याच्या हाती ससा तोच पारधी. त्याच्यामध्ये वापरलेलं हे बघा, ॲनिमेशन बघा, मी प्ले करतो. ज्याच्या हाती ससा तोच पारधी. हे दिसतात सगळे ॲनिमेट्स. तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवलं असेल की काम करणारे कोणी वेगळे असतात. तर कॅनवामध्ये हे बघा, आता हे एक पेज जॉईन करताना दुसरं पॉईंट मर्ज होण्यासाठीचे ऑप्शन्स आहेत इथं. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली 1 to 1 वापरायला घ्याल तेव्हा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईड करणार आहे. एक मंडळाचं इन्व्हिटेशन होतं, ते सुद्धा कॅनवामध्येच पूर्णपणे बनवलेलं आहे. आता काही क्लासेस आहेत, काही बिझनेस पर्सन असतात, त्यांना रोज एक डिझाईन पाहिजे असते व्हॉट्सअपसाठी किंवा सोशल मीडियासाठी. तर आपण अशीच रेडीमेड डिझाईन घ्यायचे आहेत. त्यांचा लोगो ठरलेला असतो, तोच उचलायचा आहे आणि इथे आपलं थोडंसं क्रिएटिव्ह विचार करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन बनवून देऊ शकता. ह्या सगळ्या पर्सनल डिझाईन आहेत. याचं मी काय करतो, वर्षभराचा माझा ॲग्रीमेंट करून घेतो आणि दर महिन्याला 3,000 रुपये यांच्याकडून घेतो आणि 30 डिझाईन बनवून देतो. कधी कधी माझ्या 2 दिवसात 30 डिझाईन बनवून होतात, कधी कधी लेट होतात. ठीक आहे. पण अशा पद्धतीने आपण विविध कस्टमरची कामं करून सुद्धा पैसे कमवू शकतो. असे माझ्याकडे ऑलरेडी क्लायंट्स आहेत. तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला सुद्धा माझ्यावर काम करण्याची संधी असेल. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की कॅनवामध्ये आपण क्रिएटिव्हली काम करून बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. स्वतःचा व्यवसाय असेल तर स्वतःच्या व्यवसायाचे पोस्ट, रील्स, स्वतःचे व्हिडिओ स्वतः आपण बनवू शकतो. त्या व्यतिरिक्त आपणासहित आपण जर दुसऱ्या कोणाचं जर काम केलं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळणार आहे आणि क्रिएटिव्ह काम करण्याची मजा काय वेगळीच असते. पण यासाठी तुम्हाला नेहमी प्रॅक्टिसची गरज आहे. सातत्याने तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. एक चांगला मेंटॉर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकता. पण तुम्ही जर